Hello student. In previous lecture, human male reproductive system, human female reproductive system and menstrual cycle are studied. Now reproduction and modern technology काय असते याच्याबद्दल आता आपल्याला थोडी माहिती बघायची. Many couples cannot have children due to various reason. जे मॅरिड कपल असतात त्या मॅरिड कपलमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतात की त्यांना मूलबाळ होत नसतं. मग अशावेळी ज्या काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आता निघाल्या आहेत त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांना बाळ होऊ शकतं. मग अशा ह्या कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आपल्याला आता शिकायच्या आहेत. त्याच्या आधी मेल आणि फिमेल या दोघांमध्ये कोणते रिझन्स असतात की जेणेकरून त्यांना मूलबाळ होत नसतं. फर्स्ट इज द रिझन इन केस ऑफ फिमेल. इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जी लेडीजमध्ये असते तिच्यामध्ये इरेग्युलॅरिटी असते. म्हणजे कधी 2 महिन्यांनी येते तर कधी 4 महिन्यांनी तर कधी 15-15 दिवसांनी असा हा जो पिरियड असतो त्यांचा इरेग्युलर असतो. त्यामुळे सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. नेक्स्ट डिफिकल्टीज इन oocytes प्रोडक्शन. जेव्हा ओव्हरीमधून oocytes बाहेर येतात तेव्हा त्या प्रोडक्शन होण्यासाठी काही डिफिकल्टीज ह्या वुमनमध्ये असतात. नेक्स्ट ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय? अडथळे. या oocyte हा ओव्हिडक्टमधून जेव्हा पास होतो तेव्हा त्यामध्ये त्याला अडथळे निर्माण होऊ शकतात. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि फोर्थ जो आहे डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. एखादं एम्ब्रिओ जेव्हा ह्या युटेरसमध्ये फॉर्म होतो तेव्हा त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असू शकतात. म्हणजे तो फॉर्म होत नाही म्हणून ह्या स्त्रियांमध्ये असे काही रिझन्स असतात की जेणेकरून त्यांना बाळ होत नसतं. पण मग असे काही रिझन्स हे पुरुषांमध्ये पण असतात. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त दोष हा स्त्रियांना दिला जातो. पण पुरुषांमध्ये काय असतं तर रिझन्स इन केस ऑफ मेल. फर्स्ट इज ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सिमेन. आता ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सिमेन मागच्या वेळी आपण सिमेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलं होतं. सिमेन इज द ऑल सिक्रिशन अँड स्पर्म. स्पर्म मीन्स सेमिनल व्हेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड प्लस स्पर्म या सगळ्यांचं मिळून जे तयार होतं त्याला जे लिक्विड असतं त्याला आपण सिमेन असं म्हणतो. अँड देन स्लो मूवमेंट ऑफ स्पर्म अँड ॲनॉमेलीज इन द स्पर्म. ॲनॉमेलीज म्हणजे काय? व्यंग असणं. आता स्पर्मची जर डेफिनेशन तुम्ही पाहिली असेल तर त्याला हेड आणि टेल अशी त्याची रचना असते. तर ह्या ॲनॉमेलीजमध्ये एकतर कधी त्याला हेड नसतं तर कधी त्याला टेल नसतं. असे हे स्पर्ममध्ये ॲनॉमेलीज असतात. तेव्हासुद्धा मेलमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो. बट नाऊ विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF, सरोगसी अँड स्पर्म बँक. मग आता हे IVF काय असतं, सरोगसी मदर काय असतं आणि स्पर्म बँक काय असतं ते आपण आता एक एक बघणार आहोत. फर्स्ट जी टेक्निक आहे ती आहे IVF. IVF मीन्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ऑर टेस्ट ट्यूब बेबी असंही त्याला म्हणतात. मग याच्यात काय प्रॉब्लेम्स असतात की लेस स्पर्म काउंट इन सिमेन अँड ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. बट इन स्पर्म प्लस एग सेल or oocytes form zygote and zygote also form embryo. That is fertilization is done in test tube and then the embryo is implanted in uterus of woman at appropriate time. आता हा ॲप्रोप्रिएट टाईम काय असतो जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सिक्रिशन ऑफ ग्लँड बघितला. म्हणजे FSH अँड LH हे हार्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा सिक्रिशन ऑफ ग्लँडमध्ये जे एंडोमेट्रियम असतं ते इम्प्लांटेशनसाठी रेडी असतो.
आणि त्या दिवसामध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लॅन्ट केला जातो, तेव्हा त्याला ॲप्रोप्रिएट टाईम म्हणतात. पुस्तकात पण फिगर आहे आणि इकडे पण दिलेली आहे, ती बघायची आहे. नेक्स्ट टेक्निक आहे सरोगसी. सरोगसी म्हणजे त्याला भाडोत्री असं पण म्हटलं जातं. देन सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लॅन्टेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. हा त्याचा प्रॉब्लेम असतो. याच्यात पण स्पर्म प्लस oocytes forms zygote and embryo, then implanted in uterus of other woman having normal uterus is called as surrogate mother. आता सरोगेट मदर हे काय असते, जेव्हा एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या वुमनचं गर्भाशय दुसऱ्या स्त्रीच्या युटरसमध्ये ते वाढवलं जातं. त्या वुमनला आपण सरोगेट मदर म्हणतो. म्हणजेच त्याचा अर्थ आहे की द एम्ब्रिओ फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लॅन्टेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन अँड हॅविंग नॉर्मल युटेरस. सच वुमन whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. फिगर दिली आहे तुम्हाला, ती फिगर तुम्ही ऑब्झर्व करू शकता, पुस्तकात पण आहे. नेक्स्ट जो आहे तो स्पर्म बँक. स्पर्म बँक म्हणजे पण ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन सिमेन and sperms of healthy male is collected and stored in sperm bank. Then wish of a needful couple oocyte of woman of the concerned couple is fertilized by IVF technique and using the semen from sperm bank. Then name of semen donor is strictly kept secret as per the law. म्हणजे जो काही सिमन डोनर करणारा असेल त्या व्यक्तीचं नाव हे सिक्रेट ठेवलं जातं नियमानुसार. दीज आर द 3 न्यू टेक्निक्स इन रिप्रोडक्शन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी: IVF, सरोगसी अँड स्पर्म बँक. नेक्स्ट इज द ट्विन्स. ट्विन्स मीन्स जुळे. देन जे जुळे असतात, कधी कधी तिळे पण असू शकतात. मग असे हे जुळे केव्हा तयार होतात युटेरसमध्ये? मग मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स काय असतात? कधी कधी दोघं जुळे सेम दिसतात, कधी कधी दोघांमध्ये थोडा मायनर डिफरंट असतो. मग हा नेमका का असतो, त्याच्यासाठी आपल्याला हे ट्विन्स शिकायचं आहे. देन 2 embryo डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस and thus 2 offspring are delivered simultaneously. Such offspring are called as twins. And many couple have twins and they are main 2 types: monozygotic and dizygotic twins. But in monozygotic, twins are formed from single embryo and such twins are genetically similar to each other and gender is also same, that is both will be either boys or girls. And in case of monozygotic twins, if the embryonic cell are divided into 2 groups 8 days after the zygote formation, and there is high possibilities of formation of conjoined twins. म्हणजे 8 दिवसामध्ये हा झायगोट फॉर्मेशन होतो, तेव्हा त्यांचे 2 ग्रुप्स पडतात. and such twins are born with some parts of body joined to each other and some organs are common in such twins, that is called as monozygotic twins. Next is the dizygotic. Dizygotic twins मध्ये
two oocytes are released from the ovary woman, and both oocytes are fertilized by two separate sperm, and thus two zygotes are formed. Then two embryos are formed from those two zygotes, and both of the embryos are separately implanted in the uterus, and thus dizygotic twins are delivered after complete development. Then such twins are genetically different and may be same or different by gender. म्हणजे ह्या डायझायगोटिकमध्ये टू oocytes फॉर्म होतात ओव्हरीमध्ये, आणि दोघं oocytes वेगवेगळे फर्टिलाइज होतात, आणि म्हणून हे जे ट्विन्स असतात हे दिसायला थोडे एकमेकांपासून वेगळे दिसतात. थँक्यू.